सर हा आता आजकालचे पोरं काय करते जरा टाइमपास करतात हो बरोबर ना हो आणि नुसते फिरत आहेत आपल्या इकडे फिर तिकडे फिर चष्मा लाव हे कर ते हो कर आणि त्यांच्या दिमागात एकच असतंय प्रेम. हो पण प्रेम काय होत नाही. नाही मग काय करते एखाद्या मुलीवर प्रेम करते हो आणि प्रेम केल्यानंतर ती मुलगी सोडून जाते. हो मग ती बिचारी सोडून जात नाही हो पण ह्यांना वाटतं की आपल्याला सोडून गेली. सोडून. पण मग काय होतंय ह्यांना त्रास होतोय. हो त्रास झाल्यानंतर मग यांच्या दिमागात काहीतरी गाणे आठवतात. हो तर असा त्रास झाल्यानंतर हे यांच्या दिमागात कोणतं गाणं चालू असेल? तुमचं जे दिमाग सॅड सॅड ना? दुःखित दुःखित गाणं. हो हो आता मग ते दुःखित गाणं समजा आवडतं कोणतं आहे तुमच्या किंवा गाऊन दाखवा म्हणजे कसं त्याला जरा थोडस समाधान वाटेल तुमचं गाणं ऐकून. हो तर आता त्या मुलीनं धोका दिलाय असं तिचं म्हणणं आहे. हो. पण धोका तर दिलेला नाही. पण त्याच्या मनात एकच खंत आहे की बाबा का गेलीस मला सोडून, का गेलीस मला विसरून. तर अशा प्रकारे आधारावर एखादं गाणं गा. हा तुझ्याच साठी फिरतोय असू नका ना सर. मग बरोबर आम्हाला कट करा. ऐकायचंय. हो हा सर म्हणा. ते तुझ्याच साठी फिरतोय ग येना ग तू राणी हा म्हणा. तुझ्याच साठी फिरतोय ग येना ग तू राणी रडून दाखवा सर तुझ्याच साठी कारण की त्याचे फिरतोय वेद ग नाहीत. येना ग तू राणी. तुम्ही हसायलाच सर. सर रडता येत नाही मला ते प्रेमी दोघं आपण नाही त्याचे प्रेमामध्ये तसे तुम्ही प्रेमात नाहीत पडेला. मग एखादं चांगलं लवचं गाणं म्हणा म्हणजे की चांगलं. आता ते ठीक आहे प्रत्येकच पोरग की असं नाहीये प्रत्येक पोरग सॅड होऊ शकतं असं नाही. आता एखादा चांगला मुलगा आहे हा ते त्याच्या कामात व्यस्त आहे आणि त्याचं प्रेम झालेलं आहे पण त्याचं प्रेम समोरच्या मुलीनं निभावलंय मग दोघांचं एकजूट झालंय तर मग त्यासाठी गाणं गा. तुम्ही मला सांगता कोणतं गाणं गाऊ मग मी गातो. तुम्हाला होय हो सांगा विषय सांगायला ना की बाबा सांगा ना थोडं कडव मग मी गातो पूर्ण. मग मी कडवं सांगू हो आपल्याला काय कोण्या गाण्याचं प्रमोशन नाही करायचं. नाही पण त्यामुळं फक्त एकच गा की लोकांच्या भावना काय असतील. तुम्ही गाऊन दाखवतो तुम्ही दाखवा थोडं फार. बरं मग मी काय म्हणतोय आता सध्या तर झालंय बघा त्या मुलाचं झालेलं आहे प्रेम हा निभावलंय हा घ्या मन धागा धागा मन धागा धागा खूप येत नाहीत मी एवढा अवघड हात मी कधी वाचलेला नाही बघितलेलं नाही. मग ते तसं मला करतात. तुम्ही गाय नाव तसं असे रनिंग पिक्चर मधले सांगा ना सॉन्ग. पिक्चर मधले हा पिक्चर मधलं त्यांचं. पण ते येत नाही मला मी बघितलेलं नाही सर ते. बरं जाऊ द्या आता मी काय म्हणतोय बरं आता सध्या हं. आता तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं गाणं आवडतं तुमचे आवडतं सांगा नवीन असो जुना असो कसं असो आता तुम्हाला म्हणा जे तेच म्हणा. हिंदी का मराठी पाहिजे सर. तुम्ही मराठी म्हणलं तरी चालेल. तुझ्या माझ्या संसाराला काय अजून हवं तुझ्या माझ्या लेकराला घर तुझं हवं नवीन घरामध्ये नवीन घडत तुझ्या माझ्या लेकराला घर तुझं हवं दिस येतील दिस जातील भोग सरल दिस येतील. हा सर मला आवडतं गाणे. वा 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 खूपच छान सर एकदम मस्त वाटलं. एक नंबर एक नंबर. आणि कसं आहे आवड आणि छंद असणं गरजेचं आहे हा त्याशिवाय आपल्याला काहीच आवडणार नाही. हो सर बघा ना खूपच आणि ते गाणं अप्रतिम आहे. छान आहे तशाच प्रकारे लय भरपूर गाणे आहेत पण गाणं म्हणजे अप्रतिम. हो. काळाला एकदम भारी लागणार. कसं वाटलं गाणं एकदम चांगलं वाटतं. म्हणजे तेच. आणि मग तुमच्या अपेक्षा काय आहेत आता भविष्यात तुम्हाला काय मला बनायचं? सिंगर बनण्याची अपेक्षा आहे. पुन्हा आणि काही नवीन पुन्हा अजून एक हे तुमचं हे कलाकार कॉमेडी इंडस्ट्री मध्ये पण जाण्याची तयारी माझी कॉमेडी करण्याची सुद्धा तयारी सर. तुम्ही बरं. चांगलं प्रोत्साहन दिलं तर मी होऊ शकतो तुमच्या आशीर्वादाने सर. नक्कीच तुम्हाला पुढे पब्लिक शेअर करीन. आणि मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं नाव सांगा. माझं पण त्र्यंबकराव काकडे हा. माजलगाव. तर माजलगावकर आहेत. आणि जर कोणाला जर वेब सिरीज शॉर्ट फिल्म मध्ये पाहिजे असतील तर ते स्वतः कामासाठी इच्छुक आहेत त्यांना नक्की संपर्क करा. वाटल्यास तर त्यांचा मोबाईल नंबर आहे नाहीतर मग माझ्या नंबरवरती कॉल केला तरी मी त्यांना कळवीन. ओके 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 धन्यवाद. बाय बाय हात करा आणि जाऊ दे त्यांना.